नमस्कार. आजचा व्हिडिओ आहे पर्जन्य राजाला पत्र. प्रिय पर्जन्य राजा, अरे, तुला पत्र लिहावं लागेल असं कधी वाटलंच नाही. तू तर धो धो बरसतच सुटला आहेस. आपल्या अतिवृष्टीने समस्त मानवाला, शेतीला, वृक्षांना त्रास होईल असं वाटत नाही का तुला? अरे, परदेशात जसा बर्फ पडतो तसा इथे अखंड तू कोसळायला लागलायस रे. सर्वजण अगदी हतबल झालेत तुझ्या पुढे. कारण काहीही असू दे रे, पण आता तुझा त्रास व्हायला लागलाय. तुला मानवाची दैना झालेली दिसत नाही का? अरे, नदीला पूर येऊन गावच्या गाव उद्ध्वस्त झाली. पै पै करून जमवलेला संसार दरवर्षी उद्ध्वस्त होतो. दुसरीकडे राहायची शासन सोय करतं, कोणी पाहुण्यांकडे जातं, परंतु त्यांचं रोजचं रुटीन सगळं बदलतं ना रे. तुझ्यामुळं आलेला पूर ओसरल्यावर जेव्हा घरी परत जातात तेव्हा घरी काहीही राहिलेलं नसतं. घर स्वच्छ करायला लागतं. साप, नाग, किडा मुंग्यांचं घर झालेलं असतं. पुन्हा घरं स्वच्छ करायची, पुन्हा संसार मांडायचा. घराला आलेली ओळ सुद्धा लवकर वाळत नाही रे. जरा एकदा सर्वांच्याकडे डोळे उघडून पहा, आपल्यामुळे काय हाल होतात ते. नदी काठाला ज्यांची घरं आहेत त्यांच्या पाहुण्यांना किती काळजी लागत असेल. या काळजीने जीव अगदी नकोसा होतोय त्यांचा. ज्या गावात पूर येतो तिथं मुली द्यायला सुद्धा लोक आता विचार करतील. म्हणून पावसा, तुला विनंती आहे. पूर्वी तू येण्याची मी वाट पाहायचे, परंतु आता तुझी भीती वाटायला लागली रे. एकदा बरसायला लागलास की तू थांबशील की नाही याची. अरे, पिकाचं पण खूप नुकसान होतं रे. जर शेतात काही पिकलंच नाही तर आम्ही सर्वजण जगणार कसे? गरजेपुरता नक्षत्राप्रमाणे पडत जा ना तू. एवढीच तुला कळकळीची विनंती आहे. तुझ्या सततच्या वर्षावाला कंटाळलेली मीरा.